तर मित्रांनो, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की नाही, आपण ही गाडी घेऊन कुठं चाललो होतो. तर मित्रांनो, आपण निघालो होतो ही गाडी घेऊन मामाला देण्यासाठी, कारण की मामाला बाहेर जायचं होतं. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आलेलो होतो गोडाऊनला, कारण की आपल्याला खताची गोणी घ्यायची होती. त्याच्यामुळे तर आपण गाडी वगैरे लावली. नंतर जी गोणी ठेवलेली होती मागच्या वेळेस, तीच गोणी घेऊन आपण आहे ना गाडीवरती ठेवली ना आपण निघालो शेतामध्ये जाण्यासाठी. तर मित्रांनो, एका हाताने व्हिडिओ घेत होता, म्हटलं पडा गिडा तरी काम व्हायचं. मोबाईल ठेवून दिला आणि शेतामध्ये आलो. तर ती आपण गोणी ना वरती शेतामध्ये पत्रावरती ठेवून दिली, कारण की मित्रांनो, आपण गेल्या 1 महिन्यापूर्वी अद्रक लावलेली होती. तर बघा मित्रांनो, ते 1 महिन्यानंतर आता अशी दिसते. तर थोडे थोडे कोंब फुटायला लागले होते काही काही ठिकाणी, तर बऱ्याचपैकी उगायला लागलेली होती. तर मित्रांनो, आपण सरकीला खत टाकण्यासाठी 10-20 ची गोणी आणलेली होती. तर मित्रांनो, आपण ती गोणी वगैरे फोडली, खत वगैरे हातात घेऊन पाहिलं. तर नंतर आपण खत टाकायला सुरुवात केली. तर मामी पण खत टाकत होती आणि मी पण खत टाकत होतो, बघाच तुम्ही. तर मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर खत टाकायचं काम करत होतो. तर मित्रांनो, कशी दिसते आपली कपाशी तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि खत पण टाकून झालेलं होतं मित्रांनो. तर बघा कसं पावसाचं वातावरण झालेलं होतं. तर म्हटलं पावसाचं वातावरण झालंय तर आता घराकडे निघू. तर मामीला घेतलं आणि घराकडे जाण्यासाठी निघालो होतो. तर आपण घरी न जाता डायरेक्ट शॉप मध्ये आलो. तर मित्रांनो, हा आहे ना बसलेला होता खूप टेन्शन मध्ये. तर मित्रांनो, आकाश भाई तर एकदमच पावती पाडत होतं, त्याला औषध घ्यायचं होतं. तर हा एकदमच टेन्शन मध्ये बसला होता. त्याला म्हटलं घेतो काय औषध. तर मित्रांनो, आपण थोड्या वेळानंतर बाहेर जाण्यासाठी निघालो होतो. तर मित्रांनो, आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये. बाय बाय.